समाधान्या आज्याला आजच्याच कापड पाठव, म्हणजे सणाला घालायला बघतो. अगं 2 दिवस सुट्टी आली ना त्यामुळे राहिलं. आता सुट्टी संपली की लगेच पाठवतो बघ. माझी साडी बी तशी बरीच आहे, पण माझी चॉईस यापेक्षा लई भारी आहे. तुला म्हंटल होतं का नाही माझ्या बरोबर बाजारात चल म्हणून? तू आली नाहीस, बसलीस तोंड फुगवून. मला काही ही साडी नकोच बाई, माझी मी आणती बदलून. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष मामा, नमस्कार. या जी, बाई, जी. या. या बसा की बसा. बस. बरं झालं सगळे एकदम सापडले इथं. बरं मामा, आम्ही हे सांगायला आलो होतो, आज आई साहेब येणार आहेत. म्हणलं लगेच सांगून यावं. आता काय एकदा दिवाळी झाली की लगी याद्या करायलाच घेऊ. काय चालतंय का? अहो चालतंय काय, पळतय म्हणा की. आता येत्या 2 दिवसात लग्नाची तारीख बी काढ म्हणजे झालंच. होय होय खरंय. टॅलेंट घेऊ. मामी, हे आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट. म्हणलं आमच्या आईसाहेबांना आणायला गेलो होतो, तुमच्यासाठी पण घेऊन यावं. मामी, तोंडाला काय झाले? नाही, काय नाही झालं. कुठं काय? बया, साडी लयच भारी आहे हो, मस्त ते एकदम. तुम्हाला आवडली ना, झालं म्हणायचं. जयश्री, तुमच्यासाठी पण गिफ्ट आहे बर का. आमचं घर. बरं येऊ का मामा, जरा महत्वाची काम आहेत. अहो लगेच नाही नाही येतो, जरा दिवाळीची काम आहेत. भेटू नंतर. मामी, होय बाई. जीजे येतो. बरं. चला. पण काय बी म्हणा, मानलं बर का माझ्या जावयाच्या चॉईसला. शीतलने आणली ती बी बघ, आणि माझ्या जावयाने चॉईस केली ती बी बघ. लयच भारी आहे ना ग. ताई येऊ का? अरे सौरभ, ये साड्या. बस बस बस. ताई हे बघ, नीलम काकीनं तुझा ड्रेस पाठवलाय. बघू. कसलं भारी आहे. जी जी बघा की. लयच भारी ड्रेस आहे बघ, लय गोड दिसशील बघ तू. मामा कसं वाटतंय? मस्त आहे. जयश्री, मामी आवडला ना? बर ताई येतो मी. हा ठीक आहे. आणि नीलम काकीला सांग लई भारी झालाय म्हणून. बर सांगतो. बर येऊ का? जरा गडबड आहे. हा? बर बर. येतो. जाते का ग? अगं कशाचं काय, कुठलं जातंय? हे तर हे निकास बरं. टोचक्यात घालू का? हे नाही घास म्हणे. अगं काय तोंडाचं कातड काढतीस का माझ्या? खर थांब जरा.
ही लाव. नाही बाई, मी नाही तसलं काय लावत. अगं मम्मी, तुला घासायला बी नको, तुला ही बी नाही लावायचं, असं कसं होणार? धर लाव. अगं कसं दिसेल ती? अगं चांगलंच दिसत. नाही आवडलं तर काढून टाकू, हे निघतंय लगेच. धर असं म्हणतीस? लाव. व्यवस्थित लाव. बस का? अजून लाव थोडं खाली. दिसतंय का नाही मस्त? होय ग भया, पण हसल्यावर दात काळे दिसतात की, त्याचं काय करायचं? मग हसताना दातच दाखवू नको, नुसतं इन करून हसे बघ. तोंड न उघडता. होय ग. अगं जेडे, मग अशी भैया आलत तेव्हा काय झालं तुला सांगायला? नाही आलं लक्षात. बरं राहून दे. मम्मी, दात दिसतात. शीतल, तुला ते यमदीप दान करते ते माहितीये का ग? नाही हो जीजी, फक्त दिवा लावतात तेवढंच माहितीये. आमच्या माघारी या सगळ्या सणांची माहिती तुम्हाला कशी व्हायची ग? जीजी, अहो सांगा की, मी व्यवस्थित नेमानं करते सगळं. अगं काय माहितीये का, दिवाळ सणाला 13 कणकीचं दिवं लावून आपण यमदेवतेला आव्हान करतो आणि आपल्या माणसावरचा येणारा वाईट काळ आपण थांबवतो. आणि हे जे दिवे लावतात ना, ते दक्षिण दिशेला म्हणजे यमाच्या दिशेला लावतात. काय नाही, ते समोरनं जरा फायरिंग झाली. कळलं का? बरं आटप, तुझं दिवं तयार करून झालास ना, तर तू पूजेची तयारी कर. मी यांचं बाहेरचं झालंय का बघून येते. होय जीजी, तेवढा शेवटचा दिवा राहिलाय. तुम्ही वा पुढं, मी येतेच. हा. देवा परमेश्वरा, अजिंक्य घरापासून लांब आहेत. ते भारत मातेचं रक्षण करतात. त्यांची पहिली दिवाळी आहे घराबाहेर. देवा, त्यांना सुरक्षित ठेव. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला यश मिळू दे. आमच्या घरात सुख शांती नांदू दे आणि तुझी कृपा आमच्यावर कायम असू दे. आणि तुझी कृपा आमच्यावर कायम असू दे.